फिशरमॅन डेकच्या माझ्या जवळ सर्व थाळ्या आलेल्या आहेत. एक तर एक सुरमई थाळी आहे. नमस्कार, मी रंजिता आणि मी आज व्हिजिट केलंय फिशरमॅन डेक आणि आपल्या बरोबर आहेत या हॉटेलचे मालक हॅली मचॅडो सर. सर नमस्कार. म्हणजे या हॉटेलची चव मी 2-3दा इथे व्हिजिट केलंय. मला इकडचं चिकन स्पेशली आणि जी प्रॉन्सची थाली खूप आवडली. आपल्या वसईमध्ये एकदम रिझनेबल रेटमध्ये आणि एकदम फ्रेश आपण म्हणतो मासे आपल्याला फ्रेशच आवडतात. हॉटेलमधले मोस्ट ऑफ आपण टाळतो मासे, आता ते फ्रेश नसतात किंवा ग्रेव्ही, पण ह्यांची ऑथेंटिक फ्लेवर्स आहेत. प्रत्येक आमटीला खूप अशी छान चव आहे आणि ती चव आपल्या अख्ख्या वसईमध्ये किंवा वसई, विरार, नारासोपारा या भागात पण प्रसिद्ध झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण आज सरांबरोबर थोडी माहिती या हॉटेलची, त्यांचा स्टार्टअप कसा आहे आणि जास्तीत जास्त लोकांना हे हॉटेलबद्दल कळावं, कारण का चांगला हॉटेल शोधणं हे पण एक मोठं महत्वाचं काम असतं. सर आपल्या हॉटेलच्या कॉन्सेप्ट बद्दल आमच्या प्रेक्षकांना आणि मला सुद्धा सांगा. ओके, तर ह्याचा कॉन्सेप्ट स्टार्ट होतो 30 वर्ष अगोदर. सो जेव्हा मी माझं करिअर स्टार्ट केलं आणि मी हॉस्पिटॅलिटीमध्ये माझं करिअर स्टार्ट केलं, तेव्हा माझी अशी इच्छा होती आणि माझी स्वतःची जागा असून माझी इच्छा होती की मी एक रेस्टॉरंट चालू करावं, की आय गेट इन टू हॉस्पिटॅलिटी बिझनेस. म्हणजे ह्या बिझनेसमध्ये मला इंटरेस्ट होता. काही कारणास्तव त्यावेळी आय कुडंट गेट इन टू दिस बिझनेस डिरेक्टली. देन आय स्टार्टेड की मी बोला चला आय विल स्टार्ट विथ माय करिअर. आणि मी मूव्ह ऑन झालो आणि मूव्ह ऑन करता करता मी माझं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये माझा जॉब अँड पोस्ट दॅट आय स्टेप इन टू रिक्रुटमेंट. तर मी 15 वर्ष रिक्रुटमेंट केल्यानंतर I think I've seen everything. I wanted to achieve what I wanted to achieve. And I resigned as a delivery head of a company. And I think after a successful run with my career, मी बोलला की आता let's retire at an early age. And what should be the best way? तर मी बोलला की I want to start something which people have never seen or never had. आणि माझा एवढा लॉंग रिसर्च जो आहे, ह्या रिसर्च मध्ये मी काय करू शकतो फूड बद्दल. आणि फिश इज ऑलवेज बीन माय फेवरेट टॉपिक. मी पण गोयेकर आहे, त्याच्यामुळे फिश आपलं ऑथेंटिक जेवण मध्ये असतंच रोज आठवड्यात. आणि आपण वसईच्या तटावर राहतो किंवा आपण कोस्टल एरियामध्ये राहतो जेव्हा वसईच्या, तर आपल्या घरोघरी प्रत्येकाच्या घरी स्टेपल फूड इज फिश, राईट? इट इज ड्राय फिश, इट इज फ्रेश फिश. तर तुम्ही ह्या एरियामध्ये किंवा ह्या लोकेशनमध्ये जिथे फ्रेश फिश अवेलेबल आहे प्रत्येकांच्या घरी, तर मग तुम्ही हा काय कॉन्सेप्ट आणू शकतात मार्केटमध्ये, राईट? देयर आर लॉट ऑफ रेस्टॉरंट हू सर्व गुड फूड, गुड फिश, गुड रेस्टॉरंट हू सर्व फिश एक्सेट्रा. व्हॉट इज द डिफरन्स दॅट आय कुड गेट? आपण काय देऊ शकतो? एक्झॅक्टली. आणि हा डिफरन्स मी when I had this discussion with my family, obviously the biggest strength or the biggest support in me achieving my dream, because this being a dream project is my wife, right? So when we had this discussion, it came up that we should start with something which you eat at home, right? It is always the thing. What are you more comfortable? तुम्ही सगळ्यात इझी काय किंवा सगळ्यात कम्फर्टेबली तुम्ही काय वाढू शकता किंवा काय सर्व करू शकता? तुम्हाला काय आवडते? तुम्हाला कुठल्याही जेवणाची आवड कुठून येते, राईट? तर ती स्टार्ट होते तुमच्या घरून. तुम्ही घरी जेव्हा मच्छी खाता किंवा तुम्ही घरी चिकन खाता किंवा तुम्ही घरी काही खाता, बरोबर, तर तुम्हाला ते बाहेर जाऊन खावं असं वाटते की ओके बाहेरचं आम्ही ट्राय करूया किंवा हे आम्हाला एक्सप्लोर करूया. हा कॉन्सेप्ट मी स्टार्ट केला की घरचं जेवण जे घरात बनते किंवा मला जे आवडते किंवा एवढी वर्ष जे मला फिश आवडते आणि जो फिशचं माझं सोर्स घ्यायचं किंवा माझं नॉलेज आहे की कसं फिश आपण चांगलं घेऊ शकतो, तर हे प्लॅन केला की हे मी एका माझ्या रेस्टॉरंटमध्ये सर्व करणार. गुड पार्ट इज द किचन. जिथे मी आता माझ्या रेस्टॉरंटचं जे किचन आहे किंवा हे किचन जे मी डिझाईन केले, इट्स अ होम किचन, राईट? हे किचन इनिशियली माझ्या मम्मीचं होतं. माय मॉम अँड डॅड यूज्ड टू रन दिस प्लेस. तर रेस्टॉरंट नव्हतं, दिस वॉज अ डे टाइम स्टेइंग हब, राईट? छोटंसं शॉप होतं अँड दे शुड स्टे हिअर. तर दॅट वॉज माय मॉम्स किचन. तर जे माझ्या मम्मीच्या किचन मध्ये जे बनत आलं किंवा जे बनत राहिलं त्याच्या आठवणी या किचन मध्ये आहेत. आणि आय थिंक ग्रॅज्युअली ते माझ्या डिशेस मध्ये किंवा माझ्या सर्विंग मध्ये येते. And I think somewhere down the line, my generations are involved, in serving what I serve.
जे मी सर्व करतोय हे वसईचं कोळी स्टाईल जेवण आहे. कोळी स्टाईल Right. जेवण आपण वसईमध्ये राहून वसईमध्ये आपण आहोत. आणि वसईमध्ये कोळी लोकांपेक्षा मच्छीचं नॉलेज किंवा हा. मच्छीचं जेवण बरोबर. त्यांच्यापेक्षा बेस्ट कोण बनवू कोण शकत नाही. सांगत त्यांचे मसाले सगळे. एक्झॅक्टली. आणि ते तुमच्या जेवणामध्ये दिसतं, ती Right. मसाले, ती चव, ती तळण्याची पद्धत. आणि मसाल्याच्या अगोदर किंवा तुम्ही कुठलीही डिश बनवता हम्म. तर त्याला मसाल्याच्या चवीपेक्षा हा. त्या डिशची एक सर्टन एक स्पेशालिटी असते. ओके. फिश एक असा टॉपिक आहे किंवा फिश एक असा सब्जेक्ट आहे हम्म. की ह्याच्यामध्ये सगळ्यात बेस इन्व्हॉल्वमेंट आहे त्याचं फ्रेशनेस. राईट. प्रश्नच नाही. जर तुम्ही फिश किती मसाले त्याला लावले की किती त्याला मसाले fresh लावले आणि फ्रेश नसेल तर तुम्ही त्याला अजिबात हात चव नाही लागणार लावणार. नाही. Exactly. माझं सोर्स करायचा प्रोसेस थोडा वेगळा आहे. ओके. इट इज नॉट डिफरंट. इट इज हे रॉकेट सायन्स नाही आहे. हे खूप लॉजिकल आहे. ठीक आहे. जसं तुम्ही मार्केटमध्ये जाता आणि तिकडे 10 भाज्या असतात हम्म. तर तुम्ही ती फ्रेश कशी बघून घेता, तुम्हाला ते कसं घेता येते, तसं माझं फिश बरोबर आहे. ओके. माझे लोकल कॉन्टॅक्ट आहेत. एक लोकल 2 बहिणी आहेत माझ्या ओके. बरोबर. ज्या आपल्या ज्या कोळी आहेत कोळी आणि आहेत. त्यांना त्यांचं जनरेशनल बिझनेस आहे की ते लोक मच्छी सप्लाय बरोबर. करतात किंवा मच्छी बनवतात. बरोबर. सॉरी बनवत नाही पण ते मच्छी विकतात किंवा मच्छी हे करतात. बरोबर. त्यांच्या स्वतःच्या बोटी असून पण तर त्यांचा तो जनरेशनल बिझनेस जर्नरेशनल आहे. बिझनेस आहे त्यांचा. बरोबर. तर माझं त्यांच्याबरोबर जे कोऑर्डिनेशन आहे कॉर्डिनेशन आहे. की आम्ही रोज एक सर्टन प्रोसेसमध्ये फ्रेश सप्लाय कसा जो ओके. अरेंज करू शकतात. बरोबर. मार्केटमध्ये तुम्हाला खूप सप्लायर्स भेटणार. देयर आर लॉट ऑफ बरोबर. आपलं सप्लायर्स वसईचं मार्केट फिश साठी पण फेमस आहे. बरोबर. खूप आहे. हा. कारण आपल्या इकडचा माल मेजॉरिटी मार्केट्समध्ये एक्सपोर्ट होतो. हो. बॉम्बेला एक्सपोर्ट होतो. बरोबर. हा. माझं एक्सपिरियन्स आहे फिशमध्ये की मला कसं फिश फ्रेश जसं पाहिजे दिसते, तसं. बरोबर. फ्रेशनेस कसं आहे. बरोबर. ठीक आहे. मेन्यू माझा खूप सिम्पल आहे. ओके. बरोबर. मी लिमिटेड 5 ते 10 फिश डिशेस फिशच्या थाळ्या आहेत. राईट. बरोबर. आणि हे फिश खूप बेसिक आहे. तुम्ही सुरमई, बोंबील, प्रॉन्स, प्रॉन्स. रावस, बांगडा. बरोबर. आपले जे आणि आवडतात जे ते लोकांना basic जे आहे. आहेत ते Exactly. basic आहेत. हा मेन्यू डिझाईन पण तसा केलेला आहे की जे मला आवडते ते मी सर्व ते करतो. सर्व करते. तर इट बरोबर. मेक्स इट व्हेरी सिम्पल. ओके. इट मॅचेस माय कॉन्सेप्ट की आय एम ओनली सर्विंग व्हॉट आय लाईक. राईट. बरोबर. ते मला जे पसंत आहे ते मी ते तुम्ही ताटामध्ये आणि ते लोकांनाही आवडतंय. एक्झॅक्टली. हो. आणि आता जेव्हा मार्केट तुमचं रोज ज्या हिशोबाने मार्केट आपलं रोजचं बरोबर, आपलं बरोबर. हे होत जाते. फॉर एक्झाम्पल सप्लाय एक असा प्रोसेस आहे फिशचा की यू कॅनॉट. आणि माझं कॉन्सेप्ट आहे ते. माझं कॉन्सेप्ट असं आहे की 24 आवर्सच्या वरती कुठलीही फिश माझ्याकडे स्टोरेजला नसते. ओके. म्हणजे फ्रेश फूड तुमच्या हॉटेलची खासियत आहे. खासियत आहे. प्रश्नच नाही. आणि दिस हॅपन्स एनी टाइम ऑफ द इयर. तुम्ही कधीही या, कधी, कुठल्याही दिवशी या, कुठल्याही दिवशी तुम्हाला कधीच असं स्टेल किंवा हे नाही. वाटणार नाही. बरोबर. Another thing, and people have complimented, my customers compliment that to me, की माझं किचन हमेशा ओपन असतं. बरोबर. My ओपन kitchen door is किचन. always हो. open, right? प्रश्नच So whenever we are frying fish, की आमचा फिश जेव्हा फ्राय होतो फ्राय होतं. तर तुम्हाला एक पंजंट स्मेल नाही बिकॉज इट इज ऑलवेज गुड फ्लेवर्स. गुड फ्लेवर्स येतात. बरोबर. तुम्ही कुठली मच्छी आहे ना तुम्ही 2 दिवस फ्रीज मध्ये ठेवा आणि तुम्ही फ्राय त्याचा- करायचा एक त्याची वेगळा चव वास पूर्ण येतो. गेलेली असते. एक्झॅक्टली. हा. मॅरिनेशन डज नॉट वर्क विथ फिश. नाही. राईट. तुम्ही बरोबर. कुठल्याही मच्छीला मसाला लावून ठेवू लावून नाही लावून शकत. नाही करू शकत तो ते फ्रेश मसाले. तेव्हाच लावलेला मसाला त्या फ्रेश साध्या मच्छीला असतो. मच्छीला पण हळद मीठ मसाला लावलं तरी एक्झॅक्टली. नको होऊन जातं. आणि मी नॉर्मली सांगतो की तुम्हाला माझ्या इकडे मच्छी खाताना हा. तुम्हाला भरपूर मसाले लावायची पण गरज नाही. मच्छी एवढी फ्रेश आहे. मी फक्त हळद मीठ लावलं हळद तरी मीठ त्याच्या लावून स्वतःच्या फ्लेवर मध्ये स्वतःचा तुम्हाला फ्लेवर येतो. ते बरोबर. फ्लेवर येतो. आता व्हॉट पीपल लाईक हिअर. सो वाय डू पीपल लाईक सी ऑब्विसली द हॉस्पिटॅलिटी. म्हणजे जागा छोटी आहे, कोझी आहे, नाही वॉर्म पण आहे. छान आहे. म्हणजे तो हा. एन्व्हायरमेंट आहे ना Environment is फिश good. साठी आणि जे तुम्ही डेकोरेट केलेत ना एकदम ऑथेंटिक Aesthetics आणि are मस्त very वाटतंय. simple. एस्थेटिक Aesthetics are व्हेरी very सिम्पल simple. आणि छान वाटतंय खूप. आणि सी गुड पार्ट इज वी ऑल आर लाईक अ फॅमिली हू वर्क राईट. आय मायसेल्फ ऍक्च्युली वर्क. जाग्याचीच अटॅचमेंट आहे. तुम्ही म्हणाले तसे की मम्मीचं किचन आहे. मम्मीचं किचन आहे म्हटलं आईचं असल्या कारणाने प्रश्नच नाही तिथे. Absolutely. फिशरमॅन डेकच्या माझ्या जवळ सर्व थाळ्या आलेल्या आहेत. एक तर एक सुरमई थाळी आहे. ती महाराजा थाई आहे. ही महाराजा थाळी आहे. त्याच्यात तुम्हाला बोंबील फ्राय, सुरमई सुरमई फ्राय, फ्राय, 2 करी, फिश करी आणि प्रॉन करी. सोलकढी, सोलकढी आहे मेन ऑब्विसली. 2 भाकऱ्या आहेत आणि राईस आहे. राईस आहे. Right? आणि हे याचा स्टीम राईस आहे ना खूप छान आहे. म्हणजे भाताला पण छान चव आहे.
करीज ज्या आहेत त्या पण खूप सुंदर आहेत, ऑथेंटिक आहेत. टेस्ट प्रत्येक आमटीची वेगवेगळी लागते. आणि फिश फ्रेश फिश म्हणजे त्याला एक वेगळीच चव येते. मग ते तुम्ही कुठल्याही मसाल्यात करा. म्हणजे फिशरमॅन डेकची खासियत आहे तुम्हाला फ्रेश फिशच मिळणार इथे, त्याच्यामुळे आपोआपच ती चव डबल होते. आणि ही आहे माझ्याकडे फिशरमॅन डेकची क्रॅब क्रॅब थाई आहे. तर आपल्या थोडक्यात अजून थोडी आपल्या हॉटेलबद्दल तुम्ही माहिती द्या सर. तर ऍज आय सेड की हे होम किचन आहे, होम राईट. किचन. आणि होम किचन मध्ये आम्ही काम करणारे सगळेच जण. बरोबर. तर वेन आय से दॅट आम्ही काम करणारे, कारण मी स्वतः पण इथे काम करतो, माझी बरोबर. वाईफ पण असते, वाईफ पण. माझ्या 2 बहिणी आहेत इथे. ओके. म्हणजे स्टाफ पण तुमच्या घरातले सगळे आहे. आम्ही सगळे एकासारखे Team घरसारखेच project, आपण तुम्ही असतो, राईट. म्हणाले तसे. तर इट्स ऑल अ फॅमिली हू रन्स दिस बिझनेस, राईट. Precisely. माझे 2 बहिणी आहेत जे मला दे हेल्प मी ड्युरिंग द डे टू मेक ऑल द करीज. आणि हे जे आमचं ट्रेडिशन आहे हे आम्ही Tradition. कंटिन्यू करण्यासाठी, बरोबर. राईट. जनरेशनल जेव्हा आम्ही सांगतो की हे जनरेशनल करीज आहेत बरोबर. किंवा हा कॉन्सेप्ट आहे, हा जनरेशनल कॉन्सेप्ट आहे, तर हे कोळी स्टाईल जेवणचं जनरेशनल कॉन्सेप्ट चालू ठेवण्यासाठी बरोबर. इनिशियली आम्हाला जे कुकिंग आपलं जे मेन कुकिंगचं Main आपलं जे cooking कॉन्सेप्ट आहे. असतं बरोबर. ते आपल्या घरच्या लोकांनी केल्यावरती त्याचा फरक खूप पडतो. फरक पडतो. Right. म्हणजे मी पण एक गृहिणी आहे, तर Right. जेवण आपण जेव्हा करताना जी आपल्या मनात भावना असतात ना, Correct. ते एक फॅमिली आणि ते तुमच्या बहिणी आहेत, एक Exactly. ऑलरेडी भावाला सपोर्टच आहे. म्हणजे बिझनेस मध्ये तुमचं ऍब्सोल्युटली कोऑर्डिनेशन आहे. आणि see, I have a great support team, obviously, who works along. So, I've got my family support. आता माझी wife obviously is my biggest strength. बरोबर. माझा भाऊ आणि माझी वहिनी आहेत, ते वहिनी. दोघं आणि स्टाफच सगळं तसं रिलेशन घरातले नाही, आहेत. आमचं बरोबर. घरचं रिलेशन आहे. बरोबर. जे आम्ही बनवतो हे जे एक कॉन्सेप्टने बनवतो की पीपल शुड कम अँड एन्जॉय हुएवर Enjoy इटिंग the इट फॉर द food. फर्स्ट टाइम. हा. ज्यांचं फर्स्ट टाइम असते किंवा माझे 99% आय वुड से रिपीट कस्टमर repeat customers आहेत. फिशची टेस्ट तर त्यांना त्यांचं ते चव परत त्यांना ती सेम चव आवडते बरोबर. की आम्ही काय ओरिएंटेशन करतो तर लोकली ओरिएंटेशन करतो. बरोबर. ह्याच्यामध्ये काहीच ओरिएंटेशन डिशेस नाही. हे मी एकदम सिम्पल कॉन्सेप्ट सिंपल ठेवले. कॉन्सेप्ट आहे. घरचं जेवण आहे जे मी घरचं तुम्हाला जेवण. एका रेस्टॉरंट मध्ये वाढतो, बरोबर. इन अ नाईस सीटिंग, इट अ नाईस कोझी बरोबर. ऍटमॉस्फिअर. आणि हे बनवायच्या मागे आमचं कॉन्सेप्ट असा आहे की एव्हरी इंडिव्हिज्युअल शुड रिमेंबर देअर जनरेशन, the previous generation. Okay. And I get a lot of feedback, a lot of compliments from a lot of my customers की Okay. when they eating food त्यांना त्यांची आईची, आजीची, घरच्यांची आठवण आली. घरच्यांची आठवण बरोबर. येते. त्यात तर it brings them, आमटीमध्ये. it brings them back to that tradition. बरोबर. What is special about Fisherman's Deck? आणि आमचं specialty, fish is my specialty. I proudly say that I only serve fish here. Okay. Okay. Obviously माझे चिकनचे लिमिटेड डिशेस आहेत, बरोबर. but fish माझं पेटंट Fish आहे. मिळेल. That is my biggest strength. बरोबर. तुम्ही वर्षाच्या कुठल्याही महिन्यात इथे या, जेव्हा मच्छी तुम्हाला मार्केटमध्ये नाही कमी भेटत, मिळते जेव्हा Exactly. कधी आपल्या तेव्हा माझी टीम, जे माझी मी तुम्हाला बोललो माझे लोकल लोकल जे टीम आहे आहे, ते. हा. they travel all the way from Vasai to Okay. to the market in Bombay. ओके. They ensure की they handpick every fish that comes बरोबर. across. हा. आणि नॉर्मली कसं असतं की आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मी पण ट्रॅव्हल करतो त्यांच्याबरोबर करतो. टू सी हा. का सप्लाय कसा आहे, हाऊ कुठून इज द मासे मार्केट. आपले येत आहेत ते. रोज अर्ली मॉर्निंग अराउंड 4-5 o'clock मी स्वतः जाऊन हे सगळं आणतो. Fishes प्रॅक्टिकली आहे. एव्हरीथिंग दॅट इज सर्व्ड इन दिस रेस्टॉरंट, हा. तुमचं जेवणापासून तर फुलापासून, जे टेबलावर ठेवलेली फुलं आहेत बरोबर. हा. किंवा कुठलीही गोष्ट असेल, प्रश्नच हे प्रत्येक गोष्ट मी स्वतः हँडपिक करतो. प्रश्नच. ओके. तर एक त्याच्यामध्ये क्वालिटी चेक राहते की एव्हरीथिंग, कस्टमर्स जे कम व्हेरी ऑफन टू हॅव क्रॅब, की आता आमचं नवीन एक जे आम्ही नवीन डिश हा, लॉन्च मी केले, तेच बोलणार होते. seafood काटाण्याची boil. seafood boil. त्याची खूप क्रेज आहे. सी फूड बॉईलची क्रेझी क्रेज त्याचा एक तो आहे. एक क्लायंट बेस पण वेगळा आहे की त्याला तेच Exactly. पाहिजे, कुठे And शोधत see, we are- असतात. हा. I think I'll tell you what comes across. So this is obviously one of the biggest dishes in the Okay. seafood boil, which is lobster. प्रश्नच. लॉबस्टर्स असतात, एक टायगर प्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये, अच्छा. क्रॅब आहे ऑब्विसली, ओके. मसल्स आहे. आय थिंक मसल्स ही वसईची फर्स्ट डिश हा. आहे. हो, आणि वसईची फळ. कारण हे आमचं फर्स्ट अॅनिव्हर्सरी होती आणि आम्हाला 1 वर्ष कम्प्लीट झालं, ओके. तर टू सेलिब्रेट आवर अॅनिव्हर्सरी फॉर द फर्स्ट इयर वी वॉन्टेड टू ब्रिंग अ डिश विच एव्हरीवन वुड एन्जॉय. आता हे लॉबस्टर, टायगर प्रॉन मी हे हमेशा खात आलोय, ओके. हा. बट आय वॉन्टेड पीपल टू एन्जॉय समथिंग डिफरंट. आणि त्याचा फ्लेवर, त्याची करी पण वेगळी बनते, ऑब्विसली त्याची आमटी खूप वेगळी आहे. हा. आम्ही त्याला इंद्रायणी राईस बरोबर सर्व करतो अँड इट्स वन ऑफ द मोस्ट व्हायरल डिशेस व्हायरल डिश. currently. बरोबर. I think we get sold out of
seafood boil on a daily basis. डेली बेसिस. So we serve it in a platter. एक प्रॉपर प्लॅटर मध्ये आम्ही सर्व करतो. त्याच्याबरोबर इंद्रायणी फ्लेवर्ड इंद्रायणी राईस आहे. आता आम्ही जनरली आमच्या थाळीमध्ये जे सर्व करतो हे कोलम राईस. कोलम राईस त्याची पण खूप टेस्ट सेम जे आम्ही घरी खातो तेच आहे. ठीक आहे. आय थिंक आय कॅन प्राऊडली से आय एम वन or the only restaurant right now that I know who cooks in good Saffola oil. Okay, this is nothing to do with branding with Saffola or anything. Obviously, I'm not branded with Saffola. मी एक कोलेस्ट्रॉल कारण मी स्वतः एक कोलेस्ट्रॉल पेशंट आहे. तर फॉर द लास्ट 10 years I've been having Saffola as an oil to save me from, you know, obviously my heart problem. Exactly. So that's what we continue to do. माझ्या मेन्यू मध्ये मी स्पेसिफिकली लिहिलेलं आहे की I serve Saffola oil. And it is always visible here that I only use Saffola oil, right? आणि सरांचं ओपन किचन असल्या कारणे तुम्ही कधी बघू शकता काय मॅरिनेशन चालू आहे, काय प्रिपरेशन चालू आहे. आणि बघा कसं आहे की वेन यू तुमच्या जेवणाची चव किंवा तुमच्या जेवणाची ऑथेंटिसिटी और आय वुड से की त्याची इंटिग्रिटी तेव्हा माहिती पडते जेव्हा तुमच्या किचन मधून कसा स्मेल येतो. छान स्मेल येतो. राईट. जर कुकिंगचा स्मेल येतो देन युअर फूड इज फ्रेश. आणि फिशरमॅन टेकचे फ्रेश फिश आहे तुम्हाला ऑलवेज म्हणजे कधी तुम्ही या. आणि सी दिस इज हे सगळं एक पॅशन ड्रिव्हन प्लेस आहे. राईट. हा माझा पॅशन आहे. आय टूक एन अर्ली रिटायरमेंट फ्रॉम माय जॉब कारण आय थॉट दिस इज अ गुड ड्रीम प्रोजेक्ट हॉटेल इंडस्ट्री याच्यामध्ये खूपच छान आहे. आणि त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट आणि समाधान तुम्ही लोकांना छान असं फिश फूड सर्व करतात ते आवडीने जेवतायत. आणि मला स्वतः हे सर्व करायला आवडते. ऑब्व्हियसली माझी टीम खूप स्ट्रॉंग आहे. व्हेन आय से टीम फॅमिली स्ट्रॉंग, आमची टीम खूप स्ट्रॉंग आहे. मी हे नाही सांगणार की माझा मसाला नॉन स्पायसी आहे, थोडासा स्पायसी आहे कारण जेवण ते स्पायसीच पाहिजे. बाजाराचं जेवण म्हणजे फिश जेवण ते स्पायसीच पाहिजे. फिश आणि कोळी स्टाईल जेवण मध्ये थोडासा स्पाइस पाहिजे. तर थोडासा मीडियमच्या वरती आमचा थोडा स्पाइस लेवल आहे. बट या इट इज समथिंग दॅट विल रिमाइंड यू ऑफ युअर जनरेशन बॅक. एक आठवण करून देते की आमच्या घरी किंवा आमची फॅमिली लॉट ऑफ पीपल टेल मी काही सांगतात आम्ही कोकणातून आहे, तुमची कधीची आम्हाला तशी आठवण येते. किंवा जे माझे लोकल बसायचे जे लोकल आहे ते सांगतात की त्यांना फिश करी मध्ये त्यांची आजीची आठवण येते. दिस फील्स नाईस, राईट. आणि आय थिंक व्हॉट आय हॅव अचीव्ड इन 1 year इज पीपल ट्रस्ट दॅट ते जे भरभरून येतात. समाधान जे चालू स्टार्टअप जे केलंय. आणि आय थिंक इट इज व्हेरी सिम्पल. आय हॅव टू सर्व गुड फूड. मला चांगलं जेवण वाढावंच लागेल कारण मी स्वतःच वाढतो इकडे. स्वतः वाढतंय. मला डायरेक्ट फीडबॅक येणार. सरांचं एक आहे तुम्ही जेवायला इकडे आलात ना सर तुम्हाला स्वतःहून विचारतात की तुमचा म्हणजे डिश पद्धत तुम्ही विचारतात अजून काय तुम्हाला पाहिजे ते पण स्वतःहून काय तुम्हाला काय आवडतं. घरच्यासारखं मस्त खूप म्हणजे छानपणे तुम्ही छान मस्त जेवणाचा आस्वाद तर घेणार. आणि ती हॉस्पिटॅलिटी आपण म्हणतो छान छान जेवणाबरोबर आपलं कोणतरी छान विचारते की अजून काय पाहिजे का. आणि याच्यात आहे म्हणजे जरा तुमच्या डिश मध्ये खूप लेगेसीज आहेत जे आम्ही सर्व करतो. फॉर एक्झाम्पल माझी जी चटणी जी आहे ती माझ्या पप्पांची एक लेगेसी आहे. माय डॅड इज टू मेक दिस चटणी. आणि सेम प्लेस दिस वॉज द किचन, राईट. सो वी टू हँग अराउंड हिअर. तर ती चटणीची एक स्पेशालिटी असं आहे की आमच्या डॅडची ती कॉन्सेप्ट होती ही टू लव्ह कुकिंग. तर त्यांच्या आठवण फॉर हिज रिमेंबरन्स आय डू दिस म्हणून आम्ही ही कॉन्सेप्ट ती चटणीची आणि तरी ऑथेंटिक खूप प्युअर कोकोनट आणि फॅटी आहे. तर आय थिंक 100% ऑफ द पीपल लव्ह द चटणी. ऑब्व्हियसली आय थिंक वन ऑफ द सेलिंग डिशेस इज माय चटणी. म्हणजे जातेच ती असं आहे. बट हा आता तुम्ही फॉर एक्झाम्पल वसईमध्ये राहता तर तुम्हाला माहिती आहे का फिश फिश लोकांना सगळ्यांना आपलं नॉलेज आहे. मी प्राऊडली सांगू शकतो की जे मी फिश तुम्हाला सप्लाय करतो आणि तुम्हाला सर्व करतो जो मी सर्व करणार हे तुम्ही मार्केटमध्ये ह्याच्या 2 दिवसानंतर तुम्ही विकत घ्याल. एवढी गॅरंटी आहे. कारण सुरमई असू द्या किंवा रावस असू द्या किंवा जी फेमस चोनक आहे खादरी बोलतात कुठलीही मच्छी असू दे ही मी बघितल्याशिवाय कट नाही होत. सकाळी 5 वाजू दे की 6 वाजू दे किंवा 7 वाजू दे इफ अर्ली मॉर्निंग त्यांना मच्छी भेटली ते लोक कट करण्याच्या अगोदर मला दाखवतील की ही मच्छी आहे ही अशी याची क्वालिटी आहे. मग मी माझ्या समोर ती कापली जाते. तर आय लाईक द प्लेस टू बी क्लीन. हॉटेलमध्ये आल्यानंतर ना एक फ्रेशनेस एक गुड वाईब्स आपोआप कळते आणि समोर असं छान ताट आलं ना
म्हणजे मन तृप्त होतं ना, आम्ही मराठी बोलतो, जेवण असं मन तृप्त झालं ना की खूप छान वाटतं, पण तिथे यावंसं वाटतं. Absolutely. ते ह्या हॉटेलची तीच खासियत आहे आणि म्हणून याचा कस्टमर बेस तसाच आलाय, खूप रिपीटेडली स्ट्रॉंग येत आहे. आहे. As in, हा. I have people coming in from Virar, Thana, Mira Road, Dahisar, आणि लोक लांबून लांबून जुनचंदर, येतात. नायगाव, आता आम्ही पण काही मुंबईला Right. सर्च करतो. आणि आय थिंक आता तो एक टॅगलाईन झालाय की Tagline कुठलाही झाली. कस्टमर मला येऊन विचारत नाही तुमची मच्छी फ्रेश आहे का. हा. आता लोक मला तेच विचारतात आज काय स्पेशल आज आहे. काय स्पेशल आहे, आज काय स्पेशल Yes, I think that नवीन is काहीतरी आहे का? तर exactly. सुरमई पापलेट ते नॉर्मल Will always be there. काय आहे. ते विचारतात. आता आम्ही क्रॅब मध्ये क्रॅब मसाला हा, बनवतो, crab क्रॅब बटर मसाला. गार्लिक बनवतो. ओके. ठीक आहे. देर आर डेज वेन पीपल आस्क मी इफ माय वाईफ इज देअर, तर त्या हिशोबाने ते तिला सांगतात की आम्हाला असं बनवून म्हणजे दे. घरच्या सारखं ना. एक्झॅक्टली. बरोबर आहे. खूप So छान. a lot of things I think is great. I think my team is great. हा कॉन्सेप्ट खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. बरोबर. अँड ऑब्विसली वी विल एक्सपॅन्ड नाव. आय थिंक 1 year आम्हाला खूप लोकांनी प्रेम दिलंय. ओके. म्हणजे खूप रेग्युलर कस्टमर दे गिवन मी गुड विशेस. ओके. A lot of people come with small gifts and ओके. to say thanks for what we've done, and I think it's great. It's a great experience. हा फील्डचा मला नॉलेज ऑब्विसली होता, पण एवढा एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स मी असा अपफ्रंटली कधी घेतला नव्हता. अँड दिस इज इट्स अ ग्रेट ग्रेट ऑपॉर्च्युनिटी. ऑपॉर्च्युनिटी. आय थिंक आता नाव वी ऑब्विसली वी मेकिंग दिस प्लेस बिगर. थोडी आता जागा मोठी करतोय कारण प्रश्नच नाही, कारण का मला ते- खूप कंप्लेंट हो. येतात की त्यांना बाहेर थांबावं वेटिंग लागतं. करावं लागतं एक्झॅक्टली. थोडं. तर ऑब्विसली वी आर प्लॅनिंग टू एक्सपॅन्ड नाव अँड वी हॅव बिगर प्लॅन्स इन द फ्युचर. नक्की. बट कॉन्सेप्ट कधी चेंज नाही होणार. कॉन्सेप्ट चेंज नाही होणार, ऑथेंटिसिटी जेवणाची. हमेशा राहील. Authenticity. टेस्ट हमेशा ऑथेंटिक राहणार. Okay, क्वालिटी बरोबर. हमेशा बेस्ट राहणार. अँड आय विल पर्सनली एन्श्योर की आय कीप अन आय ऑन एव्हरीथिंग. तर हे कधी चेंज नाही चेंज होणार. नाही होणार. Change is it will never be something that you will feel. Yeah, we will keep getting better. आमचा एक्सपिरियन्स आणि तुम्ही आता ते नवीन डिश जे आपण म्हणतो ते लोकांना आवडते, त्याची खूप. क्रेज आहे. खूप ते क्रेज आहे. तुम्ही वसईमध्ये पहिल्यांदा लॉन्च फर्स्ट केली लॉन्च होती, केली फर्स्ट होती आहे. आणि हा आणि फर्स्ट फ्लेवर आवडते आहे. लोकांना, म्हणजे ती तुमची- पीपल प्रॅक्टिकली आय थिंक माय काही कस्टमर्स आहेत जे 2, 3, 4 वेळा ते ओके ते खायला येतात. हा. आय थिंक ज्या हिशोबाने आमची बुक होतात आणि सोल्ड आउट होते, सेज इट ऑल. तेच ना, तेच हॉटेलचं मेन Yeah. बेस आहे. पण ते त्यांना एन्जॉयमेंट वाटतो का त्यांच्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये एप्रन घालून हा, ते सगळं. आणि मी हेल्प करतो त्यांना, क्रॅप करून बरोबर. देतो. क्रॅब हे करायला. तर हे सगळं दे लाईक. आणि वी हॅव सम स्मॉल मोमेंट्स ऑफ एन्जॉयमेंट. प्लॅनिंग टू डू दिस लार्ज स्केल. Large scale. म्हणजे नवीन नवीन आपण कॉन्सेप्ट Yes, yes. करतच राहतो. आता सी फूड बॉईल पण आम्ही काही महिन्याने परत रिलॉन्च करू. ते ओके. रिलॉन्च इन असेल अजून 1-2 फ्लेवर्स काढू अजून त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये फ्लेवर्स पण सगळं ऑथेंटिकच आहे. काय चेंज नाही होणार. बरोबर. ऑथेंटिसिटी कधी जाणार नाही. जाणार नाही. ती Authentic. घरची टेस्ट कधी जाणार नाही. बरोबर. आणि तीच लोकांना आवडते. Yes, त्यासाठी ते absolutely. येतंय. मला फिश खाणारे खूप चोखंद असतात, खूप. त्यांना असं खूप प्रॉन्स खूप मध्ये आवडतं, पाहिजे खूप असतं. आवडतं. नाही, आम्हाला पण हे करायला खूप आवडतं. आम्हाला खूप मजा आहे करायला. टाइमपास होतो. इट्स अ ग्रेट जॉब. जेवणाचा विषय तर अनस्टॉपेबल आहे. खूप गप्पा मारता येतात आणि हॉटेलची जी माहिती म्हणजे ऍज अ क्लायंट म्हणून आपण येतो तेव्हा थोडं बोलणं होतं. तर या निमित्ताने मला या सरांबद्दल खूप माहिती पण कळली की फॅमिली बिझनेस आहे, त्याच्यानंतर फॅमिली सपोर्ट आहे आणि म्हणूनच त्या जेवणात ना ती चव उतरली जाते. मी ट्राय केल्या यांचे मोस्ट ऑफ प्रॉन्स थाली, सुरमई थाळी, तर ती जेवणात ती उतरली जाते. इव्हन चिकनचे पण डिशेस आहेत ना इकडचे खूप मस्त आहेत. म्हणजे सुका चिकन, चिकन ग्रेव्ही. तर या फिशरमॅन डेकला तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि या जेवणाची चव आहे ना सगळ्या वसईकरांनी एकदा येऊन बघाच. खूप सुंदर चव आहे. इथे मस्त खेकड्याची थाळीचा मी आता आस्वाद घेते. खूप मस्त टेस्ट आहे. आणि ना ह्या पूर्ण खेकड्यामध्ये ना म्हणजे आम्ही याला कुर्ली पण म्हणतो. खेकडा एकदम असा गोड असा खूप छान चवीचा आहे. म्हणजे एवढा फ्रेशनेस ना त्याचा आणि पूर्ण मसाला पण खूप छान गेलाय. त्याशिवाय इथे मस्त अशी कुरकुरीत बोंबील हे खूप जणांचे फेवरेट असतात आणि प्रॉन्स आणि जस्ट मी सुरमईची पण ही साईज बघू शकता. पूर्ण हातामध्ये असं पूर्ण एवढी मोठी सुरमई खूप रेअरली हॉटेलमध्ये मिळते. प्रॉन्स पण खूप फ्रेश आहेत. तर ही टेस्ट घ्यायला ना